स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीसाठी येणारे 7 दिवसानंतर येणारा जो काळ आहे तो काळ असणार आहे गोल्डन टाइम। त्यांची सुवर्ण संधीचा काळ सुरू होणार आहे। मकर राशी व्यक्तींच्या अनेक अडचणी येणाऱ्या 7 दिवसानंतर दूर होणार आहे। ते कशा दूर होणार आहेत, कसं काय घडणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज। मित्रांनो बघा की मकर राशीची 7.5 आत्ताच संपलेली आहे। मकर राशीचे व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात, मेहनती असतात, रुबाबदार असतात आणि त्यांना कर्म करण्याची फार आवड असते। मित्रांनो बघा की चांगले कर्म करा तर चांगले फळ हे नक्कीच मिळणार आहे। आणि येणारा जो 15 जून नंतरचा काळ आहे तो मकर राशीसाठी गोल्डन पिरियड असणार आहे। मित्रांनो बघा सोनेरी काळ हा तुमचा चालू होणार आहे। तो कसा असणार आहे तुमचा सोनेरी काळ हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। मित्रांनो हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे तंतोतंत लागू होईल असे नाही। प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये खूप काही प्रॉब्लेम असतात, काहींना ग्रहदोष असतो, काहींना देवाचा काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुमच्या अनेक अडचणी असू शकतात। त्यामुळे त्या अडचणी दूर करून तुमचं ते भविष्य हे सांगू शकतो। त्यामुळे मित्रांनो बघा की हे सर्व भविष्य आहे ते सर्वांनाच तंतोतंत लागू होईल असे नाही। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मकर राशीचे जे 7.5 होती ती 7.5 संपलेली आहे। जून महिना चालू झालेला आहे, जून महिना आता अर्धा संपत आलेला आहे। तर मित्रांनो बघा की मकर राशीच्या व्यक्तींना अनेक प्रॉब्लेम येत होत्या। वरिष्ठ त्यांच्या नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्यावर नाखुश असतील, सहकारी त्यांना साथ देत नसतील किंवा कुटुंबातील व्यक्तींची त्यांना साथ नसेल, कुठल्याही प्रकारचे कार्य करत असताना अडथळे येत असतील, उच्च शिक्षणासाठी जर विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यात अडचणी येत असतील, काहींना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे होते पण त्यांना काही अडचणी येत असतील। मित्रांनो ह्या सर्व अडचणी तुमच्या येणाऱ्या 15 जून नंतर तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होणार आहेत। मित्रांनो बघा की तुम्हाला शनी ग्रहाची साथ मिळणार आहे। शनी ग्रहाचा प्रभाव तुमच्या राशीवर असणार आहे। त्याचबरोबर बुध गुरु या ग्रहांचा देखील प्रभाव तुमच्या राशीवर असणार आहे। त्यामुळे येणारे जे 15 जून नंतरचा दिवस आहे ते तुमच्यासाठी अतिशय चांगले असणार आहे। मित्रांनो ज्या तुमच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत। वरिष्ठ तुमच्या खुश राहतील, त्याचप्रमाणे सहकारी तुम्हाला सहकार्य करणार आहेत। ज्या नोकरीमधल्या अडचणी होत्या त्या अडचणी तुमच्या दूर झाल्यानंतर वरिष्ठ तुम्हाला एखादी जबाबदारी देतील आणि ती जबाबदारी तुम्ही अतिशय नम्रपणे आणि चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात आणि तुमचे नोकरीमध्ये तुम्हाला बढतीसुद्धा मिळण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे। मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा की जर ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो जे बेरोजगार युवक युवती असतील त्यांना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा तुमच्या कुटुंबामध्ये काही वाद असतील, अंतर्गत वाद असतील तर ते अंतर्गत वाद हे मिटण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्यांचा व्यवसाय असेल त्या व्यावसायिक लोकांना येणाऱ्या काळात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात। एखाद्या ठिकाणी तुम्ही उधारी दिली असेल, उधारी येत नव्हती, ती येणारी उधारी जी आहे ती उधारी ही येणाऱ्या काळात वसूल होऊ शकते। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की येणारा काळ हा विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा अतिशय चांगला असणार आहे। ज्या त्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहेत। विदेशात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की अनेक प्रकारची जी आर्थिक तुम्हाला अडचण येत होती ती आर्थिक अडचण तुमची दूर होणार आहे। येणारा काळ हा तुमच्यासाठी आर्थिक स्थिती तुमची भक्कम करणारा काळ असणार आहे। पैशाची आवक तुमची वाढणार आहे, अनेक मार्गाने तुमची पैशाची आवक वाढणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्यांचे लग्न झालेले अशा व्यक्तींची लग्न होण्याचा सुद्धा हा येणारा चांगला काळ आहे। मित्रांनो तुमचे चांगले नातेसंबंध प्रस्थापित होऊ शकतात। त्याचप्रमाणे ज्यांना संतान सुख प्राप्तीची इच्छा असेल त्यांना संतान सुख प्राप्त येणाऱ्या काळात होऊ शकते। म्हणजेच काय मित्रांनो येणारा काळ हा मकर राशीसाठी अत्यंत चांगला काळ असणार आहे। मित्रांनो बघा की कुठलाही तुम्हाला
यश पाहिजे असेल तर मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. कुठलंही पण तुम्ही काम करा त्यात तुम्हाला मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, शनी महाराज हे चांगल्या कर्माचे देवता आहेत. म्हणजेच काय, ज्याचे कर्म चांगले आहेत त्याला शनी महाराज हे फळ देत असतात. त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा, तर तुम्हाला त्याचे फळ हे योग्य रीतीने आणि चांगलंच मिळणार आहे. मित्रांनो, येणारा काळ हा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, नेहमी कर्म चांगले ठेवा, मेहनत करा, कष्ट करा, त्यामुळे तुम्हाला फळ देखील चांगलेच मिळणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.